आपण पालकांना कायम आपली मुलं चांगली वागावी, कधी त्यांचं काही चुकू नये, त्यांना कधी काही चुकीच्या सवयी लागू नये असं कायम वाटत असतं. मुलांनी कधीच चुकू नये आणि नेहमी त्यांनी चांगलं वागावं. आपण आखून दिलेल्या चांगल्या सवयींच्या चौकटीमध्ये कायम त्यांनी परफेक्ट बसावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं, नाही का? पण खरं सांगू, ज्या मुलांना चुका करण्याची मुभा नाही, ज्या मुलांना चुका करण्याची मोकळीक नाही, त्या मुलांना शिकण्याची संधीसुद्धा मिळत नाही. नमस्कार मंडळी, मी रंगोली, पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण. आपण रोज मुलांना सांगत असतो, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे असंच करायचं, तसं नाही बसायचं, हे असं ठेवायचं बरं का. कितीदा सांगितलंय तुला? असं बऱ्याचदा आपण मुलांना सांगत असतो. मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपण सगळे चुका न करताच मोठे झालोत का? आपण नेहमी चुका करत करतच मोठे झालोत ना. मग आपल्या मुलांनी कायम परफेक्ट राहावं अशी अपेक्षा का बरं? माणूस म्हटल्यावर चुका होणारच आहेत आणि ती तर मुलं लहान आहेत ना. मग त्यांच्याकडून परफेक्टपणाची का बरं अपेक्षा करायची? ती लहान आहेत, चुकणारच आहेत आणि त्या चुकांमधून हळूहळू शिकत जाणार आहेत. मुलांना त्यांच्या प्रत्येक चुकांवर प्लीज बोलू नका. आपण जर मुलांना सारखं बोलत राहिलो, सारखं त्यांना ओरडत राहिलो, असंच का केलं, तसंच का केलं, हे तुला साधं समजत नाही का? यानं काय होतं? यानं मुलं घाबरायला लागतात. हे केलं तर आई ओरडेल का? तसं केलं तर बाबा रागवतील का? अशा भीतीमध्ये मुलं जगायला लागतात. मुलं घाबरट होतात. मग कुठलीही नवीन गोष्ट करण्याची हिंमतच मुलांमध्ये राहत नाही. आपण जर मुलांना सारखं बोलत राहिलो, सारखं त्यांच्या चुका काढत राहिलो, त्यांना कमी लेखत राहिलो ना, तर मुलांमध्ये नवीन काहीतरी करण्याची हिंमत येत नाही. मुलांमध्ये स्वतंत्र विचार राहत नाहीत. स्वतंत्र विचार करण्याची ताकदच त्यांच्यामध्ये नसते. स्वतःचं मत मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. अक्षरशः तुम्हाला सांगते, शाळेमध्ये शिक्षकांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असूनही मुलं देत नाहीत. कारण कॉन्फिडन्सच नाही आहे. चुकलं तर ही भीती जास्त मुलांमध्ये असते आणि अशी मुलं हळूहळू मागे पडत जातात. त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्टीवर टोकू नका. प्रत्येक गोष्टीवर तू किती मूर्ख आहेस, तू किती वेडा आहेस, तुला कसं कळत नाही, असं सारखं बोलणं खूप चुकीचं आहे. मुलांच्या चुका मान्य करून, त्यांना समजून घेऊन, त्यांना पुन्हा समजून सांगण्याची, चुका सुधारण्याची संधी देणं हे आपण पालकांचं काम आहे. त्यातूनच मुलं मोठी होणार आहेत, त्यातूनच मुलं घडणार आहेत. त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या चुका मान्य करायला शिकणं खूप गरजेचं आहे. लहानपणापासून मुलांच्या मनात भरत आलोय की तुला काहीच कळत नाही, तुला काहीच नीट जमत नाही, हे मुलांच्या मनावरती इतक्या वेळा वर्षानुवर्ष बिंबवलं गेल्यामुळे त्याचा असा परिणाम मुलांच्या मनावर 100% होणार असतो. त्यामुळे मुलांच्या चुकांना समजून घेणं, त्यांना समजून सांगणं हे खूप गरजेचं आहे. आपण मुलांना सारखं ओरडत राहिलो ना, की मग मुलांना स्वतःचे विचार मांडता येत नाहीत, स्वतःची मतं मांडता येत नाहीत, कुठली गोष्ट, कुठला एखादा निर्णय त्यांना घेता येत नाहीत. कारण का? कॉन्फिडन्स नाही आहे ना. आपल्या अशा सारख्या चुका काढण्याचा परिणाम माहिती आहे काय होतो? अक्षरशः मुलांचा आत्मविश्वास कोलमडलेला असतो. मुलांकडे काहीच स्वतःबद्दल विश्वास नसतो की मी एखादी गोष्ट करू शकतो किंवा माझ्यापुढे हे चॅलेंज आले आणि मी हे करू शकतो, भले नाही जमेल. ती जिद्द मुलांमध्ये येणं गरजेचं असतं आणि आपल्यासारख्या त्यांच्या चुका काढण्यामुळे त्यांच्याकडं हे मात्र अजिबात येत नाही. पण सहज सहज लहान मुलांकडून जेवताना पाणी सांडतं. आई लगेच त्यांच्यावर ओरडते. का ओरडते? कारण आईचं काम वाढून ठेवलेलं असतं. आई निवांत बसलेली असते. आईला पुन्हा उठून ते पाणी पुसावं लागणार असतं. ह्या सगळ्यामुळे कामाचा आईवर ताण येतो आणि मग आई त्याच्यावर ओरडते. पण हे मुलांना नाही ना कळत. मुलांना एवढंच समजतं की मी थोडं काय केलं, माझ्याकडून चुकून जरी झालं ना, तरी आई मला ओरडते, बाबा मला रागवतात. हे मुलांवर बिंबवलं जातं, हे मुलांच्या मनामध्ये बिंबवलं जातं आणि त्याचा परिणाम मुलांच्या आत्मविश्वासाची अक्षरशः वाट लागलेली असते. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या चुकांमध्ये त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांना असं समजून सांगूया ना की ठीक आहे, पाणी सांडलंय ना, आपण दोघं मिळून साफ करूया, पण नेक्स्ट टाईम सांडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे बरं का. कारण काय होतं, ह्या सांडलेल्या पाण्यावर जर आपलाच पाय पडला ना, तर आपण घसरून पडू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळेस पाणी सांडता कामा नये, ठीक आहे. हे अशा पद्धतीने मुलांना सांगूयात ना, यातून मुलं चुका सुधारतील. यातून पुन्हा पाणी सांडणार नाही याची काळजी घ्यायला मुलं शिकतील. चुकांमधून शिकत शिकत पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायला मुलं शिकतील. हळूहळू मुलं परफेक्ट व्हायला लागतील. पण त्यासाठी पालक म्हणून आपण पेशन्स ठेवणं, त्यांच्या चुकांना व्यवस्थित आणि योग्य दिशा देणं हे आपण पालकांचं काम आहे. आणि ते जर आपल्याला योग्य रीतीने जमलं
तरच मुलांना शिस्त लागणार आहे. काय होतं, बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण मुलांवर ओरडतो ना, त्यानं काय होतं, हळूहळू मुलं आपल्याशी खोटं बोलायला लागतात. म्हणजे अभ्यास झालेला नसला तरी आई माझा अभ्यास झाला, किंवा एखादी गोष्ट तोडली आहे, खेळणं तुटलं आहे, किंवा मग एखादा पाण्याचा ग्लास फोडला आहे, तरीसुद्धा मी नाही, मला नाही माहिती. इतक्या सहज मुलं बोलतात. कारण का? यानं आईचा ओरडा टाळता येणार आहे ना, आईची बोलणी खावी लागणार नाही आहेत. मग मुलं खोटं बोलण्याचा मार्ग निवडतात. त्यामुळे मुलांच्या चुकांना शिक्षा देण्यापेक्षा आपण त्यांना योग्य दिशा देणं आणि योग्य काय अयोग्य काय हे समजून सांगणं खूप गरजेचं आहे. यातून मुलं नवीन गोष्टी करायला घाबरणार नाहीत, नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन प्रयोग करायला मुलं डगमगणार नाहीत, आणि जरी चुका झाल्या तरी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला मुलं शिकतील. मी आता एवढं सगळं तुम्हाला सांगते की मुलांच्या चुका स्वीकारा, त्यांना हवं ते करू द्या, याचा अर्थ मुलांनी काहीही केलं तरीसुद्धा ॲक्सेप्ट करत राहायचं आहे का? मुलांना अजिबातच ओरडायचं नाही आहे का? तर असं नाही आहे. मुलांनी कोणती चूक केली आहे हे पडताळून पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. छोट्या छोट्या चुका केल्यात, साध्या केल्यात का पुढच्या कुणाचं किंवा त्याचं नुकसान होणारी चूक केली आहे का, हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जर मुलांनी पाणी सांडवलंय किंवा अभ्यास करताना एखादं गणित चुकलंय तर इट्स ओके, ती चूक सुधारण्यासारखी आहे आणि तिथे फक्त समजून सांगणं पुरेसं आहे. पण ज्या ठिकाणी मुलांच्या वागणुकीमध्ये चुका होतात आहेत, मुलं रागाने एखादी वस्तू फेकून मारतात आहेत, रागाने पुढच्यावर ओरडतात आहेत, किंवा मग मोठ्यांचा आदर ठेवत नाही आहेत, किंवा सांगितलेली गोष्ट ऐकत नाही आहेत, खेळणी फेकून देत आहेत, अशा वेळी मात्र पालकांनी मुलांना मर्यादा आखून देणं खूप गरजेचं आहे. ज्या चुका जाणीवपूर्वक मुलं करतायत, त्यांना सांगूनही ते ऐकत नाही आहेत, त्यावेळी मात्र पालकांनी मुलांच्या बाबतीत कठोर होणं खूप गरजेचं आहे. पालकांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तर ज्या चुका मुलांकडून जाणीवपूर्वक होतात, म्हणजे रागाने ओरडणं असेल, रागाने वस्तू फेकून देणं असेल, त्या चुकांच्या बाबतीत सुरुवातीला मात्र मुलांना समजून सांगायचे की असं नाही केलं पाहिजे, हे चुकीचं आहे. हे मुलांना समजेल अशा भाषेत 1 वेळा 2 वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जर नाही ऐकलं तरीसुद्धा मूल पुन्हा पुन्हा ती चुकीची गोष्ट करत असेल, त्यावेळी मात्र स्ट्रिक्ट ॲक्शन मुलांवर घेणं गरजेचं आहे. मुलांना कळालं पाहिजे की आईबाबा आपले लाड करतात, आपल्यावर प्रेम करतात, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आहेत आणि तिथे आईबाबा अजिबात एक्सक्यूज देत नाही आहेत. ती गोष्ट त्यांना नाहीच पटत ना, तर नाहीच, ती नाही केली पाहिजे, हे स्ट्रिक्ट मुलांना कळालं पाहिजे. मुलांना जसं आपलं प्रेम गरजेचं असतं तसंच आपला धाकही गरजेचा असतो. आता इथे धाक म्हणजे पुन्हा आपली भीती नाही बरं का, आपल्याबद्दल रिस्पेक्ट, आपल्याबद्दल आदर, आणि त्यासोबतच मर्यादासुद्धा मुलांना कळायला पाहिजेत की कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती बरोबर आहे, योग्य काय अयोग्य काय, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना मनाने हळूहळू कळायला पाहिजेत. आणि त्या तेव्हाच कळणार आहेत जेव्हा आपण मुलांना त्या हळूहळू समजून सांगत राहणार आहे. रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक अनुभवामध्ये आपण मुलांना हळूहळू जेव्हा समजून सांगत राहू की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, कुठली चूक केली तरी चालणार आहे आणि कुठली गोष्ट नाही केली की ती नाहीच चालणार, त्यातला फरक मुलांना कळायला हवा. यातूनच मुलांवर संस्कार होत असतात. मुलांना जेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय हे जेव्हा कळायला लागतं, याचे निर्णय मुलांना घेता यायला लागतात, तेव्हा खरं मुलांवर संस्कार घडायला सुरुवात झालेली असते. मुलांच्या चुका समजून घ्यायच्या, पण मुलांच्या वागणुकीवर आपलं कटाक्षाने बारीक लक्ष असणं सुद्धा गरजेचं आहे. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर पालकांबरोबर तो नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.